SMR न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. राज्य मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामुळे राज्यातील विविध घटकांना मोठा फायदा होणार आहे. 1. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा. राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक मांडले जाईल. सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे अनुसूचित जातीच्या नागरिकांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळण्यास मदत होईल. 2. विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ. राज्यातील शासकीय भौतिकोपचार, फिजिओथेरपी आणि व्यवसायोपचार ऑक्युपेशनल थेरपी पदवी विद्यार्थ्यांना आता 6,250 रुपयांची वाढीव विद्यावेतन मिळणार आहे. तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय BSc नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही 8,000 रुपये विद्यावेतन, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार असून त्यांचे शिक्षण सुकर होण्यास मदत होईल. 3. उत्पादन शुल्कात सुधारणा. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मद्यावरील शुल्कातही वाढ समाविष्ट आहे. या निर्णयामुळे सरकारला अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.